आपण आज मस्त असं छान लुसलुशीत उपमा रेसिपी बघणार आहे। तो पण थोड्याशा नवीन पद्धतीने आपण आज अख्खा मसूर टाकून उपमा रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। इथं 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा लाल टोमॅटो कट करून घेतला, 2 कांदे कट करून घेतले, 7 ते 8 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या, थोडीशी हरभरा डाळ घेतली, थोडीशी उडीद डाळ घेतली आणि अख्खा मसूर दाखवायचा राहिलेला आहे। खास आपल्याला अख्खा मसूर उपमा बनवायचा आहे आज। तुम्ही कधी बनवलात का मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आता बघा, जो 1 वाटी रवा घेतला होता तो कढईमध्ये 1 पडी तेल टाकून मस्त असं छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आणि बघू शकता। आता तो भाजल्यानंतर मी तो रवा काढून घेतला, म्हणजे छान असा आपला रवा मस्त फुलून येतो आणि उपमा खायला खूप टेस्टी लागतो। आता इथं मी 2 ते 3 पड्या तेल टाकलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलं, त्यानंतर आता इथं बघू शकता मी लसूण टाकलेला आहे, कट करून घेतला, ठेचून नाही घेतलेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची कट करून घेतलेली ती टाकून घेतली, हिरवी मिरची सुद्धा दाखवायची राहिली होती। आता इथं आपण जे 1 चम्मच हरभरा डाळ, 1 चम्मच उडीद डाळ घेतली होती ती टाकून घेतली। आता बघा, इथं आपण अख्खा मसूर रात्रभर भिजवत ठेवला होता, त्यातला मी थोडासा 2 ते 3 चम्मच पोहे खाण्याचा अख्खा मसूर टाकून घेतला। तो तेलामध्ये छान असा परतल्यानंतर मी कांदा टाकून घेतला। स्टेप बाय स्टेप आपल्याला असं टाकायचं आहे आणि अख्खा मसूर डाळ आणि मस्त छान तेलात परतल्यानंतर कांदा टाकायचा आहे। आता कांदा छान असा बघा मऊ झाल्यानंतर आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला। खूप सुंदर हा अख्खा मसूर उपमा लागतो। काहीतरी नवीन तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागतो। आणि मी अख्खा मसूर वापरल्यामुळे मी शेंगदाणे वापरलेले नाही, कारण अख्खा मसूर खूप सुंदर लागतो उपम्यामध्ये। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता बघा, आपले मसाले झाल्यानंतर मी इथं 1 ते 1.5 चम्मच हळद पावडर घातली, थोडासा गरम मसाला घातला, दीपक मसाला जो आम्ही नेहमी वापरते। त्यानंतर बघा, तो मिक्स झाल्यानंतर मसाल्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो आता मसाल्यामध्ये टाकून परत छान असा परतवून घ्यायचा। आणि बघू शकता, आता परतल्यानंतर मस्त असं आता मी 1 वाटी रव्याला 3 ते 3.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता बघा, मस्त थोडं पाणी टाकून रवा हलवत जायचा आहे आपल्याला आणि खूप सुंदर असा हा मऊसूद असा उपमा होतो, खूप छान लागतो। आणि मी इथं 3.5 वाटी पाणी, 1 वाटी रव्याला 3.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला जर अजून मोकळा हवा तर मग तुम्ही 3च वाटी वापरा। आणि बघू शकता, आता मी परत थोडंसं राहिलेलं पाणी सुद्धा मी टाकून दिलेलं आहे आणि खूप सुंदर असा बघा आपला उपमा होत आहे। आता मी इथं रव्यामध्येच मीठ टाकायचं विसरली, आता मी थोडंसं वरतूनच मीठ टाकून घेतलं आणि नंतर परत मी त्याच्यावर थोडंसं गरम पाणी टाकलं होतं, म्हणजे मग सगळ्या रव्यामध्ये उपम्यामध्ये मस्त छान मीठ असं मिक्स होऊन गेलं। अजिबात असं कुठं लागलं कुठं नाही असं अजिबात झालं नाही। जर एखाद्या वेळेस असं झालं तर तुम्ही नक्की असं बनवून बघा। त्या मिठावर थोडंसं गरम पाणी करून टाका, म्हणजे सगळं पूर्ण उपमाला आपला मीठ छान असं लागतं आणि मस्त हलवून घ्यायचं आणि मस्त लुसलुशीत। तुम्हाला जर हळद आवडत नसेल, पांढरा व्हाईट कलरचा हवा असेल तर तुम्ही हळदचा वापर करू नका। आणि बघू शकता, मस्त आता एक वाफ येऊ द्यायची आणि किती सुंदर लुसलुशीत असा आपला उपमा, तुम्ही उपीट म्हणू शकता, आमच्याकडे तिखट रवा म्हणतात। तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि खूप सुंदर असं बघा, आपल्या चॅनलवर मी पहिल्यांदा उपीट रेसिपी दाखवलेली आहे, ते पण अख्खा मसूर वापरून। नक्की ट्राय करा, खूप भारी, खूप टेस्टी लागतो। तुम्ही नेहमी बनवाल। आता मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं परतवून घ्यायचं। तुम्हाला जर बारीक पिवळे शेव आवडत असतील वरतून घ्यायला तर मग तुम्ही घेऊ शकता। काही जणांना लिंबूसुद्धा आवडतं, तुम्हाला जसं आवडतं तसं त्या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि बघू शकता, आपलं उपीट उपमा किती सुंदर तयार झालेला आहे। नक्की बनवा, आता आपण खाण्यासाठी तयार आहोत।
बघू शकता आता दिवाळीमध्ये नाश्त्याला पण सकाळी एखाद्या वेळेस आपल्याला पटकन भूक लागली तर बघा आता आपला उपीट तयार झालेला आहे. उपमा म्हणा, आम्ही तिखट रवा म्हणतो, जे म्हणाल ते. तुम्ही काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये सांगा. नक्की बनवून बघा आणि टेस्टी तर खूपच सुंदर झालेला आहे. अख्खा मसूर उपमा नक्की ट्राय करा. श्री स्वामी समर्थ.